मार्केटमध्ये विकणार. 25% to 60% रिटेल प्रॉफिट आहे प्रत्येक प्रोडक्टवर. कुठल्या प्रोडक्टवर 25%, कुठल्या प्रोडक्टवर 60% आहे. जे काय आपण प्रोडक्ट घेणार आणि विकणार त्याचं स्पॉट कमिशन किती आहे? 25% ते 60%. तर तुम्ही कितीही कमवू शकता, अनलिमिटेड. 10,000, 5,000, 20,000, 25,000, 50,000 किती पण कमवू शकता. याचं काही कुठलंच लिमिटेशन नाही. दुसरं जो इन्कम आहे तो आहे STP बोनस. हा येतो वीकली, 7 डेजवाला इन्कम आहे. 2% प्रोसेसिंग फीज, 5% TDS करतो. जसं तुम्ही जॉईनिंग केलंय फ्रीमध्ये तसं लोकांना पण आपण फ्रीमध्ये जॉईनिंग करू शकतो. याच्यामध्ये 6 प्रकारचे ब्रँडचे प्रोडक्ट आहे आपल्या कंपनीमध्ये. 2 ब्रँड ऑनलाईन आणि एलिमेंट्स, 4 ब्रँड अदर ब्रँड्स आहे. ह्या 2 ब्रँडवर 100 रुपयाच्या प्रोडक्टवर 75 BB मिळते बिझनेस म्हणून. आणि ह्या 2 ब्रँडवर 4 ब्रँडवर 100 रुपयाच्या प्रोडक्टवर 35 BB मिळते. तर इथे जो बिझनेस कॅल्क्युलेशन जो होणार ORG 1 मध्ये आणि ORG 2 मध्ये, हा रुपीजमध्ये नाही होणार, RS मध्ये नाही होणार, हा होणार BB मध्ये, बिझनेस वॉल्यूम मध्ये. सपोज 10,000 बिझनेस वॉल्यूम ORG 1 मध्ये आणि 10,000 बिझनेस वॉल्यूम ORG 2 मध्ये. एक व्यक्ती करो किंवा 10 लोक जण मिळून करो, किती जण करो, ठीक आहे. त्याच्यावर तुम्हाला टॉप टू बॉटम किती मिळणार? 12%, 1200 रुपये. सपोज हा तुमचा एक अक्षय फ्रेंड्स आहे आणि हा आशिष आहे. ह्या दोघांनी मिळून 10,000 बिझनेस केला. हा अक्षयनी जर बिझनेस केला समोर जाऊन 10,000 रुपयाचा, तरी तुम्हाला टॉप टू बॉटम 12% अगेन 1200 रुपये. इथे जे वीकली कॅपिंग जे दिलं आहे ना कंपनीने, 2,10,000 रुपये पर वीक. एका आठवड्याचे आपण 2,10,000 रुपये कमवू शकतो. म्हणजे महिन्याचे लगभग 8,40,000 रुपये कमवू शकतो सर. ह्या इन्कमला म्हटलं जाते STP बोनस, सेल्स टर्नओव्हर बोनस. म्हणजे काय होतंय, जसं आपण आंघोळ करतो तर कुणाला पैसे भेटते की नाही, आपण ब्रश करतो तर कुणाला पैसे भेटते की नाही, त्याच मॉडेलमध्ये आपण जे नेटवर्क बनवू, आपल्या नेटवर्कमध्ये जे काही प्रोडक्ट यूज होणार किंवा सेल होणार, त्या दोन्ही केसमध्ये आपल्याला 12% इन्सेंटिव्ह दिल्या जाते. कारण हा आपला स्वतःचा नेटवर्क आहे, इंडिव्हिज्युअली नेटवर्क. तुमच्या वरच्या प्रॉफिट जे भेटणार ते तुम्हाला पण भेटणार. तिसरा जो इन्कम आहे तो आहे रिपर्चेस. रिपर्चेसचा मतलब काय होता, तुमच्या खूप ओळख्या असतात, म्हणजे खूप ओळख्या आहे. तुम्ही ऑब्व्हियसली मार्केटिंगमध्ये तुमच्या खूप ओळख्या आहे. तुम्ही बिझनेस स्टार्ट केले, सपोज 2 वर्षामध्ये 24 महिने तुम्ही आमच्यासोबत ॲज अ पार्ट टाइम बिझनेस केले. 24 महिन्यामध्ये तुमचं एक असं टीम डेव्हलप झालं आहे. 500 लोकांचं ORG 1 मध्ये आणि 500 लोकांचं ORG 2 मध्ये. आता हे 500 लोक प्रति महिना काही ना काही 1,000 रुपये प्रोडक्ट घेत आहेत पर मंथ. लगभग 5 लाख रुपयाचा बिझनेस ORG 1 मध्ये तर प्रति महिना 5 लाखचा ORG 2 मध्ये. तरी पण ह्या मॅचिंगवर तुम्हाला 12% दिल्या जाईल, म्हणजे लगभग 60,000 रुपये प्रति महिना. एक कस्टमरनी एकदा घेतला तरी 12%, किंवा त्याने 10दा घेतला तरी पण 12%. कितीदाही परचेस करो, वर्षातून 2 वर्ष 10 वर्षातून, तेव्हा तुम्हाला जेव्हा तो परचेसिंग करणार तेव्हा तुम्हाला 12% दिल्या जाणार. ह्या इन्कमला म्हटलं ते रिपर्चेस इन्कम. फोर्थ जो इन्कम आहे तो आहे परफॉर्मन्स बोनस. हा 28 डेजचा आहे, 28 दिवसाचा इन्कम. आपल्या कंपनीचा मंथ आहे 28 दिवस, 16 तारीख ते 14 तारीख, 28 डेज. 28 डेजमध्ये
ORG 1 मध्ये 1 लाखचा बिझनेस, ORG 2 मध्ये 1 लाखचा बिझनेस विथ टीम करायचा आहे. केल्यास तुम्हाला कंपनी 8,000 रुपये एक्स्ट्रा बोनस देते. 12,000 रुपये 12% मिळणारच. ठीक आहे, म्हणजे इथे 20,000 पडतो आपल्याला. 28 दिवसाचा आत जर झाला तर 20,000, अन्यथा 12,000. ठीक आहे. फिफ्थ इन्कम आहे लॉयल्टी बोनस, सॅलरी. तुम्ही जॉईन झाल्यानंतर नो टाइम लिमिट, म्हणजे कुठल्या प्रकारचं टाइम लिमिट नाही आहे. किती दिवसात झालं त्या दिवशीपासून तुमचा एक मिनिमम इन्कम चालू होऊन जाते सॅलरी. 7.5 लाखचा बिझनेस ORG 1 मध्ये, 7.5 लाख रुपयाचा बिझनेस ORG 2 मध्ये ज्या दिवशी होणार विथ टीम, पर्सनल नाही, त्या दिवशी तुम्हाला कंपनी डिस्ट्रिक्ट टीम कोऑर्डिनेटर डेझिग्नेशन देते आणि इतर तुम्हाला सॅलरी देते 5,000 रुपये महिना फिक्स. हा 30 डेजवाला प्लॅन, 30 दिवस करणे आणि पेमेंट घेणे. 7.5 मध्ये 7.5 लाख टाकल्यास 15 लाख डेझिग्नेशन, ZTC झोनल टीम कोऑर्डिनेटर, सॅलरी 7,500 रुपये महिना. ZTC नंतर STC स्टेट टीम कोऑर्डिनेटर 25 लाख, सॅलरी 10,000 रुपये. देन RTC रिजनल टीम कोऑर्डिनेटर 75 लाख, 20,000 रुपये महिना. 1 लाख रुपये NTC क्लब इन्कम, असा 1,20,000 रुपये सॅलरी भेटते. 1,20,000 रुपये सॅलरी आपल्याला मिळते. आपली कुठल्याही कारणाने डेथ झाली तर आपल्या नॉमिनीला मिळते. नॉमिनीची डेथ झाली तर थर्ड नॉमिनीला. 3 जनरेशन सिक्युरिटी प्लॅन आहे. NTCचं इन्कम जर बघितले, 12 अदर प्रकारचे 9 प्रकारचे इन्कम जर इन्क्लुडिंग केले ना, 3 लाख रुपये ते 4 लाख रुपयाच्या मदत असते. असे 5 प्रकारचे इन्कम पाहिले आपण. 6वा जो इन्कम आहे तो आहे स्टार सिल्वर. एका वर्षामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये होऊ शकते. मिनिमम 6 मंथ, मिनिमम 3 महिन्यात होत आहे. मिनिमम सांगतो 6 मंथ, मॅक्झिमम 12 मंथ सफिशियंट आहे. जॉईन केल्यानंतर 3 पोझिशनमध्ये 2.5 लाखचा बिझनेस ORG 1, 2.5 लाखचा बिझनेस ORG 2, 2.5 लाखचा ORG 2 झाल्यास तुम्ही म्हणतो स्टार सिल्वर. आणि जर 10 लोकांची टीम इथे डेव्हलप झाली, 7-8 लोकांची इथे, 9-10 लोकांची इथे, आणि प्रति महिन्यात 2 लाखचा बिझनेस इथे, 1 लाखचा इथे, 1 लाखचा इथे हे मेंटेन राहत असेल तर लगभग इथे 12% इन्कम मिळते. 24,000 रुपये पहिला इन्कम. दुसरा इन्कम परफॉर्मन्स बोनस 10,000 रुपये. तिसरा इन्कम लॉयल्टी बोनस सॅलरी 5,000 रुपये. चौथा इन्कम आपल्या टर्नओव्हरचा 2% 8,000 रुपये. असा 47,000 रुपये महिन्याला पडतो. हा इन्कमला म्हटलं जाते स्टार सिल्वर. स्टार सिल्वर जर तुम्ही आपल्या कंपनीमध्ये बनले तर ॲव्हरेज इन्कम तुमचं 30,000 रुपये 50,000 रुपये रेंजमध्ये असते. जितके लोक आपल्या कंपनीमध्ये स्टार सिल्वर आहे त्या सगळ्यांचे ॲव्हरेज इन्कम 30,000 ते 50,000 रुपये मदत आहे. हे 6 मिनिमम 6 महिने मॅक्झिमम 1 वर्ष लागते स्टार सिल्वर बनायसाठी. म्हणजे सोपा बिझनेस आहे, टफ नाही, कंडिशन नाही. सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्हाला 5,000 रुपयेच देणे आहे. एकाच वेळी देणे काही कंपल्सरी नाही आहे. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर फिक्स पॅकेज नाही का, तुम्हाला कपडेच घ्यावं लागतंय, तुम्हाला फ्रीजच घ्यावं लागतंय आणि तुम्हाला DD बनवून द्यावं लागतंय. तुमच्या घरी आपल्या कंपनीमध्ये 6 ब्रँड आहे. तुमच्या घरी काय पाहिजे, भाजीपाला लावायचा आहे, शेतीची घेऊन जावा. तुम्हाला वाटते 1,000 रुपयाचेच नाही, 1,000 रुपयाची घेऊन जावं. तुम्हाला वाटते की आपल्याला कोणाच्या हातात भरोसा नाही, आपले पैसे द्यायचे नाही, शॉपमध्ये चालू जायचं.
पैसे द्यायचं प्रोडक्ट घ्यायचं. इतका ट्रान्सपरंट क्लिअर कट बिझनेस आहे, 100% ट्रान्सपरंट. म्हणजे फायनान्शियली ग्रोथ जर करायचा असेल तर एक सिस्टम आहे. ह्या सिस्टममध्ये आपण जर 3 वर्ष दिलो